नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। अकाउंट्स डिपार्टमेंट म्हटल्यार लेखा संचालनालय। अकाउंट्स डिपार्टमेंट म्हटल्यार सरकारचो हिशेब दवरपी खातें। आता हेर खात्याच्या बाबतीत एक वेळ आमी कांय गजाली मान्य करपाक शकतात, पुणून हिशेब दवरपी जे खातें आसा त्या खात्या भितर शिस्त ही आसपाकूच जाय आणि हे खातें कायद्यान नेमानूच चलपाक जाय अशा पद्धतीची अपेक्षा दवरप हातूंत कांयच चूक आसपाक शकना। पुणून ह्या सरकाराक सध्या शिस्तीचे वावडेच आसा काय कितें असो प्रश्न पडटा। कारण तुम्ही जर पळयत जाल्यार सगळीकडेन आयज अशा पद्धतीन बेशिस्ती पसरल्या की शिस्त म्हणटा ती नावाकूय उरूंक ना। आता जसो कोविड व्हायरस त्या वेळार येयल्लो तशाच पद्धतीन ह्या सरकारा भितर बेशिस्तीचो व्हायरस येयल्लो आसा आणि हो व्हायरस व्हडा प्रमाणात सगळीकडे पातळत चल्ला। ताचो लागण ह्या व्हायरसाची लागण ही ह्या अकाउंट्स डिपार्टमेंटाकूय लागली। आता कशी लागली ती आमी पळोवया। अकाउंट्स डिपार्टमेंट म्हटल्यार लेखा संचालनालयान आता मेरेन अकाउंट्स डायरेक्टर हो जो पोस्ट आसा तो प्रोमोशनल पद्धतीन तो पोस्ट भरपाची पद्धत परंपरा फाटली कितलीशीच वर्सां सुरू आसा। म्हटल्यार सिनियरिटी लिस्टा प्रमाणे जो डायरेक्टर असता तो डायरेक्टर रिटायर जाल्या उपरांत त्याच्या उपरांत जो दुसरो सिनियरिटी लिस्टान हायर पोस्टार आसा तो अकाउंट्स डायरेक्टर जाता। अशा पद्धतीची ही परंपरा फाटली कितलीशीच वर्सां सावन सुरू आसा। पुणून ह्या परंपरेक ह्या सरकारातल्या ह्या व्हायरसान नेमको अटॅक केलो। आता तो कसो अटॅक केलो तर अकाउंट्स डिपार्टमेंटाचे डायरेक्टर म्हणून दिलीप हुमरसकर हे काम करताले। एक बरी गजाल, दिलीप हुमरसकर हे एससी म्हटल्यार शेड्यूल कास्ट कॅटेगरीतले अकाउंट्स डिपार्टमेंटाचे पहिले डायरेक्टर। खरे म्हटल्यार तांच्या सारख्या मनशान त्या अकाउंट्स डायरेक्टर पदाच्या खुर्चेचेर बसप म्हटल्यार खऱ्या अर्थान बाबासाहेब आंबेडकरान जी शिक्षणाची ताकद आमकां दाखोवन दिल्ली त्या शिक्षणाच्या ताकदीक न्याय मेळ्ळो। एससी म्हटल्यार शेड्यूल कास्ट कॅटेगरी भितर दिलीप हुमरसकर हांचे नाव हे सदांच उगडासान आणि आठवणीन रावतले। कारण शिक्षणान कितें घडू येता, कशा पद्धतीची क्रांती घडू येता ही दिलीप हुमरसकर हांणी ह्या पदाचेर बसून दाखोवन दिली। आता दिलीप हुमरसकर हे 31 ऑगस्ट 2024 ह्या दिसा रिटायर्ड जावपाचे आसलेले। पुणून त्या 31 ऑगस्टाच्या आदले दिसा 30 ऑगस्ट दिसा पर्सनल डिपार्टमेंटा कडल्यान तांकां 1 वर्षाचे एक्सटेन्शन दिवपाची ऑर्डर इश्यू जाता। तांकां 31 ऑगस्ट 2025 मेरेन एक्सटेन्शन दिवपाचे सरकारचे थारता। आता हो पहिले फावट हो व्हायरस म्हणटात तो ह्या सरकारान ह्या अकाउंट्स डिपार्टमेंटान सोडलो। ना जाल्यार ती परंपरा फाटली कितलीशीच वर्सां सुरू आसा ती परंपरा पहिलेच फावट ह्या एक्सटेन्शन ऑर्डरीन खंडीत जाली। आता दिलीप हुमरसकर रिटायर्ड जाल्या उपरांत तांच्या जाग्यार सत्यवान तळवडकर हे अकाउंट्स डायरेक्टर जावपाचे आसले। ते जॉइंट डायरेक्टर म्हणून काम करताले। म्हणटकूच दिलीप हुमरसकरा उपरांत तांचो नंबर डायरेक्टर पोस्टाक आसतालो। मागीर दिलीप हुमरसकराक एक्सटेन्शन दिल्या उपरांत सत्यवान तळवडकराचे कितें करतले असो प्रश्न निर्माण जालो। पुणून सरकारची तकली असल्या गजालींनी इतले फायन चलता की तातूंत सरकार कितें करीत हाचो नेम ना। म्हणटकच फायनान्स डिपार्टमेंट आणि पर्सनल डिपार्टमेंटान तकली म्हटल्यार शक्कल लढयली आणि डायरेक्टर अकाउंट साउथ म्हणून एक स्पेशल पोस्ट तयार केलो। त्या संदर्भाची ऑर्डर ही फायनान्स डिपार्टमेंटान इश्यू केली आणि सत्यवान तळवडकर हांकां अकाउंट्स डायरेक्टर साउथ म्हणून प्रमोशन दिले। आता अकाउंट्स डायरेक्टर साउथ हे नवो पोस्ट, ताका रिस्पॉन्सिबिलिटी कितें, ताका जबाबदारी कितें हाच्या बाबतीत कांयच ना। हो नवो पोस्ट तांणी क्रिएट केलो। सत्यवान तळवडकर हे डायरेक्टर जर जाल्ले जाल्यार गोंयांत जसे दिलीप हुमरसकर हे एससी कॅटेगरीतले पहिले डायरेक्टर तसेच सत्यवान तळवडकर हे एसटी कॅटेगरीतले पहिले डायरेक्टर थारतले असले। आणि भूमिपुत्र ज्यांका आम्ही म्हणतात, आदिवासी समाज ज्यांका आम्ही म्हणतात, त्या समाजा खातीर तो एक आदर्श तयार जातलो असलो
त्या समाजाच्या तरणाट्या मुखार ती एक देख तयार जातली असली। पुणून ह्या सरकारान सत्यवान तळवडकराक तो मान दिवंक ना। ह्या सरकारा भितर कितलेशेच एसटी समाजाचे लीडर आसात। सदांच कॉन्स्टिट्यूशनल हक्क आमकां मेळपाक जाय, पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां मेळपाक जाय अशा पद्धतीची भाशणां छाती फुडें करून हे लीडर करतना आमकां पळोवपाक मेळटात। पुणून सत्यवान तळवडकर ह्या एसटी समाजाच्या ह्या अधिकाऱ्याक हो मान कायद्यान फावो जाता आसलोलो, पुणून तो मान तांकां ह्या सरकारान दिवंक ना। दुर्दैवाची गजाल म्हटल्यार सत्यवान तळवडकराक हे पद फक्त 3 म्हयने मेळटले असले, कारण सत्यवान तळवडकर हे नोव्हेंबर म्हयन्यान रिटायर जावपाचे असले। हाचो अर्थ तांकां फक्त 3 म्हयन्याचो अवधी त्या खुर्चेर बसपाक मेळटलो आसलो, पुणून सत्यवान तळवडकराक सरकारान तो हक्क दिवंक ना। सत्यवान तळवडकर हांणी ह्या विशयी बॉम्बे हायकोर्टान पिटिशन फायल केले आणि दिलीप हुमरसकाराक दिल्ली सर्व्हिस एक्सटेन्शनाक तांणी चॅलेंज केलो। पुणून सरकारान कसो बसो वेळ मारून हे 3 म्हयने कशाय पद्धतीन काढले आणि निमणे सरकाराक कोर्टान सांगचे पडले की सत्यवान तळवडकर हांकां जरी आमी त्या खुर्चेचेर बसोवंक ना तरी पुणून तांकां आमी अकाउंट्स डायरेक्टर म्हणून ज्यो कितें लाभ फावो जातात रिटायरमेंट बेनिफिट ते आमी सगळे सत्यवान तळवडकराक दितले। आणि अशें म्हणून सत्यवान तळवडकर हांची बोळवण केली आणि तो विशय सोंपयलो। मागीर 30 नोव्हेंबर 2024 ह्या दिसा सत्यवान तळवडकर रिटायर्ड जाल्या उपरांत सरकारान म्हटल्यार फायनान्स डिपार्टमेंटान जो पोस्ट क्रिएट केल्लो डायरेक्टर अकाउंट्स तोय डिनोटिफाय करून उडयलो। हाचोच अर्थ सत्यवान तळवडकराक मूर्ख करपाक लागून सरकारान हो पोस्ट तयार केल्लो, ते रिटायर्ड जाले आणि तो पोस्टूय गेलो। आता तो पोस्ट कित्याक डिनोटिफाय केलो? कारण त्या पोस्टाक आणि दिलीप हुमरसकाराच्या एक्सटेन्शनान आणि 2 जॉईंट डायरेक्टरांनी चॅलेंज करपी पिटिशनूय कोर्टान फायल केल्ले आणि ते पिटिशन फायल केल्ले तेरेजा फर्नांडीस आणि राजेश महाले हांणी। कारण तेरेजा फर्नांडीस ह्यो सिनियरिटी लिस्टान 3rd नंबराचेर आसल्यो म्हणटकच आणि राजेश महाले हे 4th 4थ्या नंबराचेर आसले। म्हटल्यार सत्यवान तळवडकर रिटायर्ड जाल्या उपरांत तो पोस्ट तेरेजा फर्नांडीस हांकां फावो जावंक आसलो। पुणून सत्यवान तळवडकर रिटायर जावनूय बीन दिलीप हुमरसकर हेच त्या पदाचेर रावले। ते जाल्या उपरांत मागीर तेरेजा फर्नांडीस हांणी पिटिशन फायल केलें की त्या पोस्टाचेर एज पर सिनियरिटी लिस्ट आपल्याक तो पोस्ट फावो जावपाक जाय आणि त्या संदर्भान जे पिटिशन राजेश महाले हांच्या वांगडा ताणी घातलेले ती दोनूय पिटिशनां थंय सुनावणी घेयली। पुणून राजेश महाले जे आसले ते पयलेच रिटायर्ड जाल्ल्या कारणान तांकां ह्या डायरेक्टर पदार बसपाचो मान हो फावो जावंक शकूंक ना। पुणून तेरेजा फर्नांडीस ह्यो 3rd नंबराचेर आसल्या कारणान तांकां हो मान फावो जावपाक जाय आसलो। जेन्ना तेरेजा फर्नांडीस हांणी हे पिटिशन फायल केलें, ते पिटिशन फायल केल्या उपरांत त्या संदर्भातली सुनावणी ही हायकोर्टा मुखार जाली आणि ह्या सुनावणीच्या वेळार सरकारान म्हटल्यार एडवोकेट जनरल हांणी एक स्टेटमेंट केलो हायकोर्टा मुखार की जीपीएससीन तेरेजा फर्नांडीस हांच्या नावाचे रिकमेंडेशन केल्लेले आसा आणि सरकारान हे रिकमेंडेशन एक्सेप्ट केला। आता त्यांच्या अपॉइंटमेंटाच्या संदर्भातली फॉर्मॅलिटी सरकार बेगीतल्या बेगीन पुराय करतलो आणि त्यांची अपॉइंटमेंट बेगीतल्या बेगीन करतलो म्हणून। त्या स्टेटमेंटा उपरांत मागीर कोर्टान स्पेसिफिकली एडवोकेट जनरलाक सांगले की अपॉइंटमेंट एज द अर्लियस्ट जे एडवोकेट जनरलान म्हटलेले थंय कोर्टान विदिन 4 वीक्स 4 विका भितर तांची अपॉइंटमेंट जावपाक जाय अशा पद्धतीन कोर्टान डायरेक्शन्स दिले आणि बेस्ड ऑन दॅट डायरेक्शन्स तेरेजा फर्नांडीस हांणी आपले पिटिशन फाटी घेतले। त्या उपरांत ही ऑर्डर जी जाली ती 18 जून 2025 ह्या दिसा जाली। आता जेन्ना कोर्टान क्लियर कट ऑर्डर जाली की तेरेजा फर्नांडीस हांची अकाउंट्स डायरेक्टर पदार नियुक्ती 4 विका भितर करतले, त्याच वेळार खरें म्हटल्यार दिलीप हुमरसकर हांणी रिलीव जावपाच्या संदर्भातली तयारी करपाक जाय आसली, पुणून तशें कांयच जालें ना। ते त्याच पदाचेर चिटकून बसले
आणि सरकारानूय तांकां रिलीव करपाक कांयच करूंक ना अशें दिसपाक मेळटा। आता जेन्ना 15 जुलै 2025 ह्या दिसा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरीच्यो ऑर्डर्स येयल्यो, तातूंत भितर तेरेजा फर्नांडीस हांची ऑर्डर नसली। ही ऑर्डर इश्यू जाली 15 जुलै, पुणून पब्लीक जाली 16 जुलै आणि आयज म्हटल्यार 16 जुलै 2025 ह्या दिसा सरकारान पर्सनल डिपार्टमेंटान तेरेजा फर्नांडीस हांची अकाउंट्स डायरेक्टर पदाची नियुक्ती करपा संदर्भातलो आदेश जारी केलो। पूण ह्या ऑर्डरी भितर अशें म्हटला की तांची नियुक्ती जरी ह्या आदेशा प्रमाण आयज जाल्या तरी पूण त्यो चार्ज 1 ऑगस्ट 2025 ह्या दिसा सावन घेतले। म्हटल्यार 18 जून 2025 ऑर्डर जावनूय बीन दिलीप हुमरसकाराक आनीक 15 दीस सरकार त्या खुर्चेर बसपाक दिता। आता कितें भितरले सिक्रेट आसा आणि कसलो हिशोब करपाचो उरला हे म्हाका दिसता सरकारूच सांगपाक शकता। आता हे सगळे पळयल्या उपरांत जर आमी हिशोब केलो जाल्यार सरकार कशा तरेन वागता आणि प्रशासन म्हटल्यार ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीन काम करता हाचे एक उत्तम उदाहरण म्हणून ह्या गजालीकडे पळोवपाक जाय। 18 जून 2025 ह्या दिसा जेन्ना कोर्ट सरकाराक डायरेक्शन दिता की 4 विका भितर तेरेजा फर्नांडीस हांची अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू जावपाक जाय म्हणून, म्हटल्यार 4 वीक म्हटल्यार आठवडो आमी म्हणटात, आठवडो म्हटल्यार 8 दीस, 8 into 4 32 डेज जातात, 32 दीस जातात। आता जर तुम्ही हिशोब करशात 18 जून 2025 ते 15 जुलै 2025 ऑलमोस्ट 27 दीस जातात। म्हटल्यार सरकारान कोर्टा मुखार जे आश्वासन दिल्ले की 4 विका भितर आमी तांची अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू करतले, सरकारान ते आश्वासन पुराय केले। तांची अपॉइंटमेंट ऑर्डर 27 दिसा भितर सरकारान इश्यू केली। पुणून सरकारान एश्युरन्स कितें दिल्ले कोर्टाक, आमी अपॉइंटमेंट ऑर्डर दितले म्हणून, चार्ज दितले म्हणून सरकारान एश्युरन्स दिवंक नसले। हाका लागूनच काय कितें सरकारान तेरेजा फर्नांडीस हांकां 1 ऑगस्ट 2025 सावन चार्ज दिला। म्हटल्यार कशा पद्धतीन खेळ या सरकारचे चालल्यात ते तुम्ही पळयात। आता 1 ऑगस्ट 2025 ह्या दिसा सावन तेरेजा फर्नांडीस ह्यो अकाउंट्स डायरेक्टर पदाचे चार्ज घेतले। ह्या पयलीं अकाउंट्स डिपार्टमेंटाच्यो बायल मनीस संचालक जावपाचो मान हो सुहासिनी पंडित हांकां फावो जाल्लो आणि त्या उपरांत आता तेरेजा फर्नांडीस ह्यो दुसरो बायल मनीस या लेखा संचालनालयाच्यो डायरेक्टर संचालक म्हणून काम करतल्यो आणि बायलां खातीरूय ही एक अभिमानाची अशा पद्धतीची ही गजाल आसा। आता ह्या सगळ्या अकाउंट्स डायरेक्टरच्या प्रकरणाकडेन जर आमी पळयत जाल्यार सरकार कशा पद्धतीन कायदे नेम मोडून वागपाक सोदता आणि लोकांक आपलो हक्क आपलो अधिकार मेळोवपा खातीर कोर्टाच्यो पायऱ्यो चडपाच्यो पडटात, ही परिस्थिती नेमकी कितें दर्शयता। आता हालींच जो एक रिपोर्ट पब्लीक जाल्लो त्या रिपोर्टा भितर जस्टिस डिलिव्हरी म्हटल्यार न्यायदानान गोंय हे ल्हान राज्या भितर सगळ्यात निमणे राज्य थारला। आता बाकीच्या सगळ्या गजालींक आमी मिरयतात की आमी ह्या बाबतीत नंबर 1, त्या बाबतीत नंबर 1, हांगा नंबर 1, थांगा नंबर 1, म्हणून जस्टिस डिलिव्हरीन आमी नंबर लास्ट। हाचो अर्थ कितें? हो प्रश्न खरोच या सरकाराक म्हाका विचारचो दिसता। दुसरी गजाल, सरकार कोर्टाची कशा पद्धतीन दिशाभूल करता हेवूय आमकां ह्या सगळ्या गजालींतल्यान पळोवपाक मेळ्ळें। म्हटल्यार 4 वीक्सान आमी अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू करतले। येस, गव्हर्नमेंट हॅज इश्यूड अपॉइंटमेंट ऑर्डर विदिन 4 वीक्स, बट गव्हर्नमेंट हॅज नॉट एश्युअर्ड कोर्ट दॅट चार्ज विल बी गिवन टू हर। सो चार्ज 1 ऑगस्टाक म्हटल्यार 15 दिसान हो कसलो महत्वाचो हिशोब सरकारचो दिलीप हुमरसकर हांच्या कडेन उरला तो म्हाका दिसता पळोवचो पडटलो। पुणून एक गजाल मात खरी, ती म्हटल्यार मॅडम तेरेजा फर्नांडीस ज्यो आता अकाउंट्स डिपार्टमेंटाच्यो डायरेक्टर जातल्यो तांकां आमी गांवकारीच्या वतीन सॅल्यूट करता, इतल्याच खातीर की आपल्या न्याय हक्का खातीर झगडप
ताच्या भितर एक स्पिरीट लागता। आयज तशा पद्धतीन झगडपाचे स्पिरीट हे खूप कमी लोकांमध्ये आमकां दिसून येता। तातूंतल्या तातून मॅडम तेरेसा फर्नांडीस हांणी कोर्टान पिटिशन घालून अधिकारान आपलो हक्क सरकारा कडल्यान फावो करून घेतलो, हाकाच म्हणटात ट्रू स्पिरीट। आणि त्या खातीर मॅडम तेरेसा फर्नांडीस हांकां आमी सॅल्यूट करतात आणि पुराय जे अधिकारी आसात तांकांय आमी आव्हान करतात की तुमचो न्याय हक्क, तुमचो न्याय अधिकार हो तुम्ही अशा पद्धतीन फावो करचो पडटलो। आता तुम्ही प्रामाणीक आसात जाल्यार तुम्ही अशा पद्धतीन सरकारा कडेन हो लढो दिवपाक शकतात। तुम्ही जर प्रामाणीक नसात जाल्यार मात तुमकां अशा पद्धतीन लढो दिवपाचो कॉन्फिडन्स हो येवपाक शकना। मॅडम तेरेसा फर्नांडीस हांणी आपल्या कृतींतल्यान आपली प्रामाणिकपणाय सिद्ध केल्या। 2027 मेरेन ह्या पोस्टाचेर काम करपाची संद तांकां फावो जातली आणि तांच्या कडल्यान बऱ्यांतलें बरें काम जावचें, प्रामाणीक काम जावचें, लोकांच्या इंट्रस्टान काम जावचें आणि तांची कारकीर्द ही सदांच गोंयकारांक उगडासाक उरची अशा पद्धतीचे विशेष अशा पद्धतीच्यो शुभेच्छा आमी तांकां दिता। तर अशाच तरेन गांवकारीच्या माध्यमांतल्यान आमी वेगवेगळे विशय तुमच्या मुखार हाडत रावतले। आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।